आजचा हा कुकिंग व्हिडिओ माझ्या पप्पांना समर्पित करत आहे। 1 एप्रिल 2026 हा 1 एप्रिल हा माझ्यासाठी खरं म्हणायला गेलं तर तसं म्हणायला गेलं तर खरंच काळा दिवस आहे। कारण जेव्हा करोना सुरू झाला म्हणजे 22 मार्चला लॉकडाऊन लागलं आणि 1 एप्रिलला लगेचच माझे वडील देवाघरी गेले। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले तेव्हा मला त्यांचं शेवटचं तोंड सुद्धा पाहता आलं नाही। इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे ही। आणि जवळजवळ मला ही गोष्ट 8 महिन्यांनी समजली। 8 महिन्यानंतर मला ही गोष्ट समजल्याच्या नंतर त्या धक्क्यातून सावरायला मला खूप असा काळ लोटला गेला, खूप असा वेळ लागला मला त्या धक्क्यातून सावरता। जेव्हा मी स्वतःच्या हाताने माझ्या वडिलांचं जेव्हा पिंडदान केलं तेव्हा माझ्या असं पूर्णपणे मला जाणवलं की खरंच आपले वडील असे आपल्या या जगात नाहीये। नाही तर तोपर्यंत मला असंच जाणवायचं की नाही की आहेत वडील, कुठेतरी आहेत, पप्पा कुठेतरी आहेत आणि तिथून ते आपल्याला पाहतायत। पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या हाताने पिंडदान केलं, वाराणसीला जाऊन जेव्हा काशीला जाऊन जेव्हा पिंडदान केलं तेव्हा आहे ना, तेव्हा आज अक्षरशः प्रखरतेनं ते पिंडदान करताना मला अक्षरशः प्रखरतेनं मनात इतकं भरून आलं होतं की त्यावेळेस प्रखरतेने मला जाणवलं की खरंच पप्पा या जगामध्ये नाहीये। प्रत्येक लेकीसाठी तिच्या वडिलांचं जाणं हे खूप मोठं असं हे धक्कादायक असते। म्हणजे आई वडील हे प्रत्येकासाठी खूप महत्वाचे असतात पहा। आणि बाप लेकीचं नातं हे म्हणतात ना, खरंच जगा वेगळं असतं। त्या वडिलांना आणि त्या लेकीलाच समजत असतं त्यांचं नातं कसं असतं ते। जी लेक तिच्या वडिलांचं शेवटचं तोंड सुद्धा पाहू शकत नाही, तिच्यावरती काय मनावरती तिच्या किती आघात होतो, किती एकच जाणू शकते, हे दुसरं कुणीच जाणू शकत नाही। जसं म्हणायला गेलं पहा, आपले जे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या वडिलांचं, आपले छत्रपती शिवाजी महाराज जे तेव्हा या जगातून त्यांनी निरोप घेतला तेव्हा सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचं तोंड पाहता आलेलं नाही। त्यावेळेस त्यांच्या मनावरती झालेल्या ज्या वेदना आहेत त्या मी सुद्धा अनुभवलेल्या आहेत। कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचं शेवटचं अखेरचं तोंड सुद्धा पाहू शकलेले नाही। म्हणजे मी माझ्या वडिलांचं शेवटचं तोंड जे पाहिलं ते 2018 साली माझ्या वडिलांचं शेवटचं तोंड पाहिलं होतं। त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांचं तोंड नाहीच पाहू शकले। आजही 1 एप्रिल आला की स्वप्नामध्ये ते येऊन जातात। म्हणजे असं म्हणतात का की आजही वडिलांची कमतरता जी असते, ती वडिलांची जी जागा असते ती कुणीच भरू शकत नाही। जगातलं कोणतंही नातं वडिलांची कमी कुणीच भरू शकत नाही। मग ती मुलगी असू देत किंवा मुलगा असू देत, वडील हे प्रत्येक मुलीसाठी किंवा मुलासाठी खूप महत्वाचे असतात। म्हणजेच काय तर आई वडील हे प्रत्येक मुलासाठी मुलीसाठी हे खूप महत्वाचे असतात। त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना हवा तेवढा वेळ द्या। जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना वेळ द्या। कारण कसं असतं पहा, आई वडिलांची जागा हे कोणतंच नातं घेऊ शकत नाही। इतकं महत्वाचं असं हे ते नातं असतं। असो, सॉरी टू से, पण असो म्हणतात ना की शो मस्ट गो ऑन, तसंच आपण पण हे केलेलं आहे। आपण पण ह्या गोष्टी अशा बाजूला ठेवून आजचा हा व्हिडिओ शूट करत आहोत। आणि तसेच आज 1 एप्रिल 2026 आहे
आज आहे बुधवार. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सोपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मराठी चैत्र महिना सुरू झाला की कच्च्या कैरींची आवक बाजारामध्ये भरपूर प्रमाणात होते. सगळीकडे आपल्याला ह्या कच्च्या कैऱ्या दिसू लागतात. कच्च्या कैरीपासून अनेक असे पदार्थ करायला सुरुवात होते. या पदार्थांपैकीच आज आपण सुमधुर, दाटसर, चविष्ट, चवदार अशी 2 महिने टिकणारी कैरी पन्हरस आणि तसेच या कैरीच्या सालीपासून 1.5 महिना टिकणारी स्वादिष्ट चटपटीत अशी कैरीची चटणी करणार आहोत. तर यूट्यूब फॅमिली, हे कच्च्या कैरीचे हे दोनही पदार्थ जर तुम्हाला शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एका भांड्यामध्ये मोठ्या पाणी घ्यायचं. त्यामध्ये 2 अर्धा किलोच्या प्रमाणात असलेल्या कैऱ्या घालायच्या. 2 ते 3 तास भिजत ठेवायच्या. नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. या पद्धतीने कैऱ्या धुतल्याने कैऱ्यांवरचा संपूर्णपणे चीक निघून जातो. आता कुकरमध्ये दोन्ही या कैऱ्या 1 वाटी पाण्यामध्ये 2 शिट्ट्या देऊन उकडून घ्यायच्या. गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊन द्यायचा आणि नंतर या कुकरमधल्या 2 उकडलेल्या या कैऱ्या कुकरमधून बाहेर काढायच्या. आता या उकडलेल्या कैऱ्यांची सालं वेगळी काढून एका डिशमध्ये काढून ठेवायची आणि जो गर लागलेला असतो कैरींच्या सालीला तो सुद्धा कैऱ्यांमधून काढून घ्यायचा अशा पद्धतीने. नंतर ह्या उकडलेल्या कैऱ्यांचा संपूर्ण जो गर आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर पहा, अशा पद्धतीने कैऱ्यांचा गर आपण दोन्ही उकडलेल्या कैऱ्यांचा गर अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये. मस्त असा दाटसर या कैऱ्यांचा गर निघालेला आहे आणि हा एकजीव करून घ्यायचा. आता कोय आहे, कोय त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे का आणि त्यामध्ये थंड पाणी घालून ही कोय आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. ते पाणी आहे ना ते साईडला ठेवायचं. बघा, अशा पद्धतीने एवढा गर निघालेला आहे. आता ह्या उकडलेल्या कैऱ्यांच्या गरामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साखर घालायची आहे. अर्धा किलो कैऱ्या असेल तर त्या अर्धा किलोच्या प्रमाणातच अर्धा किलो साखर यामध्ये घालायची आणि संपूर्णपणे या उकडलेल्या कैऱ्यांमध्ये मिसळून घ्यायची. चमच्याने एकजीव करून घ्यायची. आता यामध्ये 1 चमचाभर असं मीठ घालायचं आहे. पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो 1 चमचा मीठ घालायचं आणि पुन्हा चमचेच्या साहाय्याने ह्या उकडलेल्या कैऱ्यांच्या गरामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 12 केसर कांड्या घालायच्या. केसरमुळे कैऱ्या पन्हरसाला स्वाद तर चांगला येतोच, शिवाय नैसर्गिक असा कलरसुद्धा त्याला छान येतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 वेलची घ्यायची. तसेच दालचिनीचा 1 मोठा तुकडा आणि 2 चमचे साखर घालून मिक्सरला छान अशी पावडर करून घ्यायची. ही पावडर या कैरी पन्हरसामध्ये घालून चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे. चमचेच्या साहाय्याने किंवा विस्कच्या साहाय्याने सुद्धा ही एकजीव करून घेतली तरी चालेल. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरी पन्हरस घ्यायचा. त्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्याने काय होतं की पटकन हा एकजीव होतो आणि याचा स्वादही द्विगुणित होतो. अशा पद्धतीने हा कैरी पन्हरस आपला तयार होतो. आता जे उकडलेल्या कैऱ्या होत्या त्याची जी सालं आपण साईडला काढून ठेवलेली होती त्या उकडलेल्या कैऱ्यांची सालेची आता आपण चटणी करायला घेत आहोत. तर त्यासाठी काय करायची, स्वच्छ निवडून धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर ही चिरून अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. त्यामध्ये 12 ते 13 अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि जी कैरीची जी साल आहे तीसुद्धा यामध्ये घालायची आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने ही उकडलेल्या कैऱ्यांच्या सालीची छान अशी चटणी तयार होते. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. तसेच शाही गरम मसाला घालायचा आहे. हळद 1/4 घालायची आणि शाही गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि पुन्हा ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. याच पद्धतीने बाकीची जी पण जी सालं आहेत
कैरीची, उकडलेल्या कैरीची जी साल आहे ती सुद्धा याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील आपले तृप्ती सूपशास्त्रातील रेसिपी शिकायची असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवायचं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल, तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्र याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा, ह्याच पद्धतीने बाकीचे जे उकडलेल्या कैरींची जी सालं आहेत ती सुद्धा मिक्सरमध्ये घालून, थोडंसं मीठ घालून, थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं. मस्त अशी ही दाटसर उकडलेल्या कैऱ्यांची सालेची चटणी होते. ह्या चटणीपासून तुम्ही डाळ बनवू शकता. नुसतीसुद्धा तुम्ही ही चटणी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. इव्हन सँडविच जर बनवायचं असेल तर सँडविचसाठी सुद्धा ही चटणी खूप उपयोगी पडते. ह्या चटणीचा उपयोग खूप साऱ्या पदार्थांमध्ये तयार होतो. पहा, म्हणजे कैरी पन्हरस करताना किंवा कैरीचे कोणतंही तुम्ही जर पदार्थ बनवत असाल ना, आणि जर साल जर टाकून देत असाल तर साल इथून पुढे तुम्ही टाकून देणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही उकडलेल्या कैऱ्यांची जी साल आहेत किंवा सोललेल्या कैऱ्यांची जी साल आहेत अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी करू शकता. आता ही मस्त चटपटीत झालेली दाटसर अशी चटणी एका काचेच्या बरणीमध्ये, काचेचीच बरणी वापरायची आहे, स्टीलची सुद्धा डबा घ्यायचा नाही आहे किंवा प्लॅस्टिकचा सुद्धा कंटेनर घ्यायचा नाही आहे. काचेच्याच बरणीमध्ये ही जी चटणी आहे ही स्टोअर करून ठेवायची फ्रीजमध्ये. महिनाभर राहते सहज आरामशीर. पहा किती मस्त अशी ही उकडलेल्या कैऱ्यांची सालीची चटणीसुद्धा झालेली आहे आणि मस्त असा हा आपला दाटसर असा हा गोड सुमधूर असा हा आपला कैरी पन्हरस तयार झालेला आहे. ज्या पद्धतीने आमरस आपण तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपण कैरी पन्हरससुद्धा तयार करू शकतो. पहा, तुम्ही कैरीचं पन्ह खाल्लं असेल, पण कैरी पन्हरस कधी केला आहे का? जर केला नसेल ना तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. बर्फाचे तुकडे काय करायचे, एका ग्लासमध्ये घ्यायचे किंवा थंड पाणी थोडंसंच घ्यायचं आणि त्यामध्ये हा दाटसर असा हा कैरी पन्हरस सर्व करायचा. हवं असल्यास जर तुम्हाला अजून जर साखर, तुम्ही गोड जास्त खात असाल तर हवं असल्यास तुम्ही जास्तसुद्धा यामध्ये साखर घालू शकता. आता माझ्याकडे गोड कमी खातात म्हणून मी यामध्ये साखर अर्धा किलोला अर्धा किलोच घातलेली आहे. कारण अर्धा किलोला अर्धा किलो बास होते. कारण कैरीच्या पण आंबटपणावरती आहे. काही वेळेस काय होतं की कैरी आहे ना जास्त आंबट असेल तर त्यामध्ये जास्त एक्स्ट्रा जरी तुम्ही साखर घातली तरी चालेल. आता ही कैरी जास्त आंबट नव्हते त्यामुळे अर्धा किलोला अर्धा किलो अशी साखर ह्यामध्ये ॲड केलेली आहे. किती मस्त असा दाटसर मधुर असा हा कैरी पन्हरस तयार झालेला आहे. हा कैरी पन्हरस आपण चपातीसोबत खाऊ शकतो, पुरीसोबतसुद्धा खाऊ शकतो. आपण हा कैरी पन्हरस पुरणपोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो. इतका स्वादिष्ट होतो. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा कैरी पन्हरस 1.5 ते 2 महिने सहज असा फ्रीजमध्ये राहतो. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील कच्च्या कैरीपासून बनवलेले आजचेही दोनही पदार्थ? दाटसर असा हा मधुर कैरी पन्हरस तसेच कैरीच्या सालापासून बनवलेली ही दाटसर अशी चटपटीत चटणी आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली असेल तर नक्की बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्याने याचा स्वाद घ्यायला द्या. भेटूयात आपण अशाच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा या आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद. बाय बाय.